हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय व्लॉग. हॅलो. तर आता आम्ही उतरलेलो आहोत नेरळला आणि इथून आता आम्ही माथेरानला जाणार आहोत. जेव्हा मी खूप दिवसानंतर व्लॉग करते ना, तेव्हा मी बोलायला शाय होऊन जाते, माहीत नाही का. तर आम्ही चाललेलो आहोत माथेरानला. जर तुम्ही माझे मागचे व्लॉग बघितले असतील तर मामा फॅमिलीसोबत आम्ही गेलेलो माथेरानला पावसाळ्यात, आणि आता समर सीझनमध्ये जाते. तर बघूया समर असं उन्हाळ्यात एवढ्या उन्हात कसं वाटतं आहे माथेरान. आणि हे आहेत माझे काका. सो मी मावशी फॅमिली आणि मी चाललो आहे. त्यानंतर नेरळ स्टेशनवरून आम्ही गाडी करून गेलो वरती माथेरानला, आणि हॉटेल बुक केलं होतं दादा वहिनीने, कारण की आम्ही स्टे करणार होतो सॅटर्डे संडे. आणि हा होता वरती जातानाचा व्ह्यू. मस्तपैकी डोंगर छान वाटत होतं बघायला, आणि विकेंड वाईब सुरू झाले होते. आणि ॲक्च्युली गरम नव्हतं होत वरती, थोडा थंडावा होता, त्यामुळे वाईब मस्त येत होती एकदम. काका ये वेलकम टू माथेरान. इकडे खायचंय, काय खायचं? वडापाव, सँडविच, मॅगी. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो वरतीच. मग आम्ही ऑर्डर केलं होतं पोहे, त्याच्यानंतर कांदा भजी आणि कॉफी. गरमीतसुद्धा या सगळ्याची मजा औरच होती. आणि मग नाश्ता करून आम्ही निघालो परत चालत. इथून 10 मिनटावरच आमचं हॉटेल होतं. सो या ट्रॅकवरून असं मस्तपैकी झाडातून चालत आम्ही निघालेलो आहोत. Guys, we are reached. My God, काय व्ह्यू आहे. This is the view. My God. आणि मग गेल्या त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो. जेवणात व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं, आणि त्यांचं जेवण अतिशय उत्कृष्ट चविष्ट होतं. त्यांची सर्व्हिस पण एक नंबर होती. आम्ही जिथे राहत होतो त्या कॉटेजचं नाव ओवी कॉटेज आहे. त्याचे डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवर देईन, तुम्ही गेलात तर नक्की तिथे जा. A few moments later. हॅलो. तर आता वाजले आहे 4:45 आणि आम्ही आता आम्ही रेडी वगैरे होऊन निघालोय जायला. बरं झालं. ओ माय गॉड, हा इको पॉइंट आहे ना? काय बघ कसं असेल. सगळं धुकं आहे. त्यानंतर हळूहळू चालत आम्ही पहिले पोहोचलेलो.
पोचलेलो इको पॉईंटला. मावशी आणि काकांसाठी घोडे घेतलेले दादाने, कारण की त्यांना एवढं चालायला जमलं नसतं. तर आमचा पहिला पॉईंट होता इको पॉईंट. मस्तपैकी सनसेट व्ह्यू होता, स्काय होतं आणि मस्तपैकी धुकं तुम्ही बघू शकता. सनसेट व्ह्यू पण एक नंबर होता. तिथे आम्ही सनसेट बघितला आणि बाजूलाच गोळावाला होता, त्यामुळे आम्ही तिथे गोळा पण खाल्ला सनसेट बघता बघता. तर अशी मस्तपैकी वाईब होती, मजा आली. त्यानंतर मग आम्ही लेक पॉईंटला सुद्धा गेलो होतो, लेक पॉईंट बघितला. तर असे आम्ही 2-3 पॉईंट बघितले. हॅलो, तर आता आम्ही चाललेलो आहोत परत रूमवरती आणि खूप फिरून 9 वाजायला आलेत आणि पाय आता असं अक्षरशः दुखत आहे खूप जास्त. आता घरी जाऊन मस्तपैकी बिर्याणी रेटवायची आहे, त्याच्यानंतर बघूया. त्यानंतर आम्ही सगळं फिरून आलो परत हॉटेलवरती. मग आम्ही कॉफी ऑर्डर केली मस्तपैकी रिफ्रेश व्हायला आणि मग आजचा रात्रीचा बेत होता बिर्याणी, चिकन बिर्याणी. सो मग मस्तपैकी चिकन बिर्याणी खाल्ली आणि मग दुसऱ्या दिवशी होता रसिकाचा बड्डे. सो तिच्यासाठी छोटंसं सरप्राईज होतं. सो पाहत राहा पुढे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रसिका, हॅपी बर्थडे टू यू. लाईट लाव. हॅपी बर्थडे. इकडची लाईट लाव. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rasika. Happy birthday to you. Sorry, घाण झाली. शूटिंग मध्ये आलंय काय? आलंय. हॅलो, गुड मॉर्निंग. तर वाजलेले आहेत 6 आणि प्लीज माझ्या अवतारावर जाऊ नका. मी जस्ट झोपेतून उठले आणि बाहेर येऊन बसले, कारण की आम्हाला सनराईज बघायचा आहे त्यामुळे. आणि वाजलेले आहेत 6 आणि जोपर्यंत सनराईज होत नाही तोपर्यंत आम्ही मस्तपैकी थांबणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता की काय सुंदर दिसतं आहे इथून. असं हे जे धुकं आहे डोंगरामध्ये आणि जी अशी रेनबोसारखी शेड आहे, खूपच कमाल दिसते. हॅलो, तर आज आहे संडे आणि आता आम्ही निघत आहोत. तर मी रेडी झालेले आहे आणि आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात. काय झालं? जाऊ दे, आता काय करणार. मावशीला बोलू, थांब आले. तर आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत आणि असा हा होता आमचा माथेरानचा. असे 2 दिवस मस्तपैकी खूप सारी मजा केली आम्ही आणि परत लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव यू ऑल.